विदर्भाचं भाग्य एवढं की त्यांना दूरदृष्टी वैचारिक पंजाबराव देशमुख यांच्यासारखे नेते लाभले, जे की भारताचे कृषी मंत्री होते. नेहरूंच्या मंत्रिमंडळात एक महत्त्वपूर्ण नेते होते. पंजाबराव देशमुखांनी सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांना सांगितलं की चला आपण ओबीसी मध्येच प्रवेश करून घेऊया. परंतु मराठा तयार नव्हता ऐकायला आणि इतर जातींसोबत आम्हाला मोजता का, ही भावना मराठ्यांचा आज घात करत आहे. मराठ्यांचं नशीब एवढं चांगलं की त्यांना अण्णासाहेब पाटील यांच्यासारखा नेता लाभला, ज्यांनी समाजहित साध्य झालं नाही म्हणून स्वतःचा प्राण दिला, परंतु या राज्यकर्त्यांनी त्यांचं काही ऐकलं नाही. आज मराठ्यांना मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक, निष्ठावंत, शारीरिक वजन जरी कमी असलं परंतु वैचारिक वजन मोजता येणार नाही एवढं आहे. आणि वैचारिक पातळी एवढी मोठी आहे की आज वजनदार असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील त्याच्या खाली दबतील, कारण की मुख्यमंत्र्यांनी आता ओबीसीची भाषा सुरू केली आहे. हे 12 बलुतेदारांचं, हे महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जातीचं राज्य आहे, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विसरलेत. म्हणून आतापर्यंत जो काय जिरवाजिरवीचा खेळ झाला हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विसरावा. जरांगे पाटलांना तुम्ही वापस पाठवलं, एकनाथ शिंदे यांच्या अंगावर देखील मराठ्यांनी गुलाल टाकला की आता आम्हाला आरक्षण भेटलं. परंतु नंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांपैकी आता कुणी दगाफटका केला हे मराठा समाजही जाणतो, ओळखतो. आता जे झालं ते विसरा आणि मराठे कधी मुंबईच्या दिशेने वाटचाल करत असतील तर त्या अगोदरच तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका. अजितदादा पवार तर बोलतायत की मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येणारच नाही, याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. अजितदादांना ही माहीत आहे की जरांगे पाटील यांच्या मागे किती मोठा समुदाय आहे. परंतु भलत्याच वायफळ गप्पा महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्यात. ज्याला त्याला नेता बनायचंय, गल्लीतून उठला तर दिल्लीत जायचंय आणि प्रत्येकाला आपलं शहाणपण दाखवायचंय, हे जरा कमी करा. मुख्यमंत्र्यांचा ताफा अडू कधी मराठ्यांना आरक्षण दिलं, अशा अनेक बातम्या आपल्या कानावर येत आहेत. मूळ मुद्द्यावर चर्चा करायची सोडून, अभ्यासपूर्ण चर्चा करायची सोडून जाती जातीमध्ये द्वेष, भांडणं लावायची कामं बंद करा. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला चला. मराठ्यांनो, त्यांना साथ द्या.